नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाळ कृष्ण परमात्म्यांचे चरणी साष्टांग दंडवत असो। भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो। सद्गुरूंना वंदना करून आजच्या चिंतनाला घेतलेल्या अभंगाचं आपण चिंतन करूयात। आजचा अभंग हा जगद्गुरू तुकोबाराय महाराजांचा असून 4 चरणाचा अभंग आहे आणि हा वारकरी संप्रदायामधला प्रसिद्ध अभंग आहे की ज्या अभंगावरती नेहमीच वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन आणि सत्संग होत असतो। अभंगामधले शब्दब्रह्म याप्रमाणे आहे। गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो। गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो। डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे मन पायी राहो हे। निवारोनी जाय माया निवारोनी जाय माया ऐसी छाया जयाची। गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो। तुका म्हणे समध्यान तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार ते हे चरण सुकुमार। गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो। भगवान पंढरपूरचा जो पांडुरंग आहे भगवान श्री विठ्ठल त्यांचं सुंदर वर्णन, त्यांच्या कृपादानाचं वर्णन आणि त्यांच्या चरणाचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे। ज्याप्रमाणे सुंदर ते ध्यान हा तुकोबारायांचा अभंग आहे त्याप्रमाणे हाही एक विलक्षण अभंग आहे। याच्यामध्ये भगवंताच्या फक्त सुंदर चरणांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे। तुकोबाराय महाराज आम्हाला या भगवंताची प्राप्ती कशी झाली हे आम्हाला कसं कळालं। आम्ही तर फार अलीकडचे आहोत, सांप्रत काळातले आहोत, पण हा तर सनातन आहे। हा परमात्मा हा व्यापक आहे, हा सनातन आहे, हा पूर्वंपार आहे, सृष्टीच्या आरंभापासून आहे, सृष्टीमध्ये हात स्थित आहे आणि सृष्टीच्या नंतरही हात भरून राहणार आहे असा तो परमात्मा। परंतु तो आपल्या सगुण रूपामध्ये इथे प्रकट कसा झाला त्याच्याबद्दल पहिल्यांदा तुकोबाराय महाराज म्हणतात गुणा आला म्हणजे सगुण रूपामध्ये तो प्रकट झाला। इथं गुणा शब्द भगवंतांच्या मूर्त रूपातल्या किंवा सुंदर अशा स्पर्श ज्याला करू शकतो असं जे रूप धारण करून जे प्रभू आलेले आहेत त्या रूपासंबंधातून हा शब्द आलेला आहे। तर गुणा आला विटेवर हा भगवान परमात्मा विटेवरती आला। पण हा कसा आला आता सर्वांना माहिती आहे की अत्यंत कठोर परीक्षा देऊन आणि अतिशय मनपूर्वक भगवंताची सेवा करून पुंडलिकाने या भगवंताला प्रकट करवले। आपल्याला माहिती आहे की पुंडलिक पहिल्यांदा संसारी होता आणि संसारामध्ये आसक्त होता, विषयासक्त जीव होता आणि हा विषयासक्त जीव संसारामधला आसक्त जीव आणि ह्या पुंडलिकाला भगवंताविषयीची ओढ कधी निर्माण झाली किंवा भगवंतांविषयीची आपुलकी कधी निर्माण झाली आणि भगवंतांच्या विषयीचं भगवंतालाही याची ओढ कशी निर्माण झाली या संबंधातून आपण थोडक्यात जर बघितलं तर गुणा आला म्हणजे काय झालं हे आपल्या लक्षात येईल। ज्यावेळेला पुंडलिक आपल्या प्रिय पत्नीला घेऊन आणि आईवडिलांना घेऊन काशीची वारी करायला निघाला होता, काशीला निघाला होता, त्यावेळेला असं एक स्थान आलं की ज्या स्थानी त्याच्या पत्नीला तहान लागली म्हणून तो पाणी आणायला म्हणून तो पाणी शोधत गेला। रात्रीची वेळ होती, रात्रीच्या वेळेला पाणी शोधत असताना त्यांनी रस्त्याने आईवडिलांना अपरंपार त्रास दिला होता, दुःख दिलं होतं, त्यांची अवहेलना केली होती। किंबहुना पुंडलिकाने जेवढा जमेल तेवढा अपमान आणि अपमानच आईवडिलांचा केला होता। पण जेव्हा तो पाणी आणायला गेला एका सरोवरापाशी गेला, एका कुंडापाशी गेला आणि पाणी घेताना त्याला काही लोक तिथे दिसली आणि ते मूर्त रूपातली मंडळी बघितल्यानंतर तो थोडासा भयभीत झाला आणि त्या लोकांनी त्याला विचारलं की तुला पुंडलिक म्हणून माहिती आहे का पंढरपूरचा। तर पुंडलिकाने घाबरून उत्तर दिलं निरातले भूत वगैरे असतील। म्हणे का तर म्हणे तो सापडला तर त्याला आम्हाला मारायचं आहे, आम्ही त्याची वाट पाहत इथं बसलो, तो कधी ना कधी इथे येणार आहे का तो काशीला निघाला आहे आणि त्यांनी दैवत जे आहे आईवडील त्यांना सोडलं आणि पत्नीच्या म्हणजे संसाराच्या म्हणजे व्यवहाराच्या मागं लागून तो पूर्णपणे नासलेला आहे। हे ऐकल्यानंतर पुंडलिकाने कसं तरी पाणी घेतलं, धावत तो तिथून निघाला। या कथेमध्ये अनेक मतमतांतर असू शकतात पण मी ज्ञात असलेली कथा आपल्यापुढे मांडत आहे।
आणि ज्यावेळेला त्याने पत्नीला पाणी दिलं त्याच्यानंतर त्याने आईवडिलांना नमस्कार केला आणि त्याच्या कानात शब्द आले की जो आईवडिलांची सेवा करतो त्याला अन्य काहीही करण्याची गरज नाही. कुठले तीर्थयात्रा करण्याची गरज नाही किंवा कुठल्या स्वरूपाचं वेगळं काय करायची गरज नाही. आईवडिलांची सेवा ही इतकी मोठी सेवा आहे. या सेवेचं फळ म्हणजे भगवंतांचं सगुण दर्शन आपोआप होतं. मग काशीचं दर्शन करून पुंडलिक पुन्हा जेव्हा आला त्याच्यानंतर बाकी त्यांनी आईवडिलांची खूप सेवा करायला सुरुवात केली. अत्यंत प्रेमाने हा आपल्या आईवडिलांची सेवा करतोय. इकडे भगवंताने एक फार मोठी लीला रचली. द्वारकेमध्ये अवतार समाप्तीची वेळ आली आणि भगवंताने एक फार मोठी लीला रचली की या लीलेमध्ये भगवंताने आपली प्रिय आराधिका भगवती राधिका तिचं आठवण केली आणि भगवती राधिका भगवंतांच्या महालामध्ये प्रकट झाली. आणि महालात प्रकट झाल्यानंतर दोघं जण एकत्र बसून बोलत असताना नेमकं रुक्मिणीने बघितलं. आपल्याला एक गोष्ट मुळातच पहिल्यांदा सांगायला पाहिजे की रुक्मिणीचीच अनेक रूपामध्ये एक रूप राधिका पण आहे, पण हे भगवंतांचीच लीला होती आणि त्या लीलेमुळे ते राधिकेला बघून रुक्मिणी रागावली, रुसली आणि ही कोण नवीन बाई असं हे करून ती तिथून रागावली आणि ती दिंडीर वनामध्ये जाऊन बसली. भगवान परमात्मा गोकुळामधून म्हणजे द्वारकेमधून दिंडीर वनामध्ये म्हणजे पंढरी क्षेत्रामध्ये आले आणि पंढरीमध्ये येऊन त्यांनी भगवती रुक्मिणीचे राग काढण्याचा प्रयत्न केला, पण तिला स्पर्श केला. तप करत असत दिंडीर वनामध्ये. त्यावेळेला ती भयचकित झाली की मला स्पर्श करणारा जळून द्यायला पाहिजे, हा जळाला कसा नाही. तर त्या लक्षात आलं की हा परमात्मा आहे. मग त्यावेळेला ही भगवंताची लीला होती, माया होती हे तिने जाणलं आणि त्याला ती भगवंतांशी तुम्ही असं का केलं, मला का नाही सांगितलं असं विचारण्याचा प्रयत्न केला. त्याला त्यांनी सांगितलं की इथे एक माझा भक्त आहे, त्याला मी भेटून येतो. आणि त्याला भेटायला म्हणून भगवंत आले. माध्यान्ह टळटळीत सूर्य असताना भगवंत आले होते आणि त्यावेळेला हा भक्त आपल्या आईवडिलांची सेवा करत होता आणि त्यांना त्यांचे पाय दाबून देत होता. त्यावेळेला भगवंतांनी बघितलं पुंडलिका मी आलोय तुझ्यासाठी. त्यावेळेला पुंडलिकाने भगवंताला मागे वळून फक्त बघितलं. आलायस जरा थांब, मोठ्याने बोलू नको, माझ्या आईवडिलांना जरा झोप लागलेली आहे, ते जागे होतील, तर तोपर्यंत तू उभा राहा, मी आत्ता 5 मिनिटामध्ये येतो असं म्हणून त्यांनी भगवंताला उभं राहण्यासाठी म्हणून ज्याप्रमाणे एखाद्याला आल्यानंतर आपण बसायला पाठ देतो तसं भगवंताला उभं राहण्यासाठी म्हणून जवळ ती वीट जी होती ती वीट त्यांनी फेकली आणि भगवान परमात्मा त्या विटेवरती उभे राहिले. सूर्यास्तापर्यंत वाट बघितली, परंतु पुंडलिकांनी आपल्या आईवडिलांची सेवा सोडली नाही. सूर्यास्ताच्या वेळेला आईवडिलांना छान झोप लागली म्हटल्यानंतर भगवान परमात्मा आनंदून गेले आणि पुंडलिकाला म्हटले की तुझी सेवा बघून संतुष्ट झालो, आईवडिलांची तू सेवा करतो तो पर्यायाने माझीच सेवा करतो, तुला काय वरदान देऊ. त्याला पुंडलिकाने खूप शांतपणे विचार केला आणि नमस्कार सांगितलं की भगवंताचे हे सगुण रूप सर्वांना पाहता येणार नाही, किंबहुना या सगुण रूपाचं दर्शन भविष्यामध्ये कोणाला एखाद्यालाच करोडो अब्जावधी लोकांच्या मध्ये आणि युगायुगामध्ये मिळेल. त्यापेक्षा आपण जर भगवंताला या रूपासाठी इथं राहायला सांगितलं तर हा विचार करून त्याने प्रार्थना केली की भगवंता माझी अशी इच्छा आहे की तुमचं हे दर्शन सर्वांना व्हावं, तुम्ही इथं युगानुयुग उभं राहावं आणि सगळ्यांना आपल्या सगुण रूपाचं दर्शन द्यावं. आणि भगवंतसुद्धा भक्ताच्या प्रेमासाठी तात्काळ होय असं म्हणून गेले. आणि त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं की माझं नाव घेण्याच्या आधी तुझं लोक नाव घेतील. पुंडलिक वरदा, पुंडलिकाला वर देणारा तो श्रीहरी विठ्ठल असं जेव्हा सांगितलं पुंडलिकाला आनंदाने नमस्कार केला आणि भगवंत विटेवरती उभे राहिले. नामदेवराय महाराजांच्या सांगण्यानुसार 28 युगांपासून उभे आहेत. 4 युगांची एक चौकडी असते, अशा आता चौकड्या चालू आहेत आणि हे 28वी हे आहे, 28वा कलियुग आलेला आहे की अजूनही भगवान तिथे परमात्मा उभा आहे. तर हा जो प्रभू परमात्मा तिथे उभा आहे तो परमात्मा उभा राहिलेला हा पुंडलिकामुळे आला. हा संत श्रेष्ठ तुकोबारायांना पण अनुभवता आला आणि तुकोबाराय याच्या दर्शनाने अत्यंत आनंदून गेले. प्रभू परमात्म्यांचं हे रूप जे आहे हे तुकोबारायांनी पाहिलं. हे रूप त्यांनी ह्यापूर्वीच्या झालेल्या सगळ्या संतांच्याकडून ऐकलं होतं. त्यात निवृत्तीनाथ होते, ज्ञानेश्वर महाराज होते, सोपान काका होते, मुक्ताबाई होत्या, गोरोबा काका होते, बिसोबा खेचर होते. या सगळ्या समस्त संतांकडून सावतामाळी या सगळ्यांच्याकडून ऐकलं होतं आणि हेच रूप ते आपण पाहत आहोत हे त्यांनी बघितलं. आणि आता हे रूप बाकीच्यांना कळावं, कलियुगातल्या अतिसामान्य माणसांना कळावं आणि या रूपाचा प्रभाव काय आहे, याच्या दर्शनाचा लाभ काय आहे हे सगळ्यांना कळावं
म्हणून त्या भगवंताकडे पाहता पाहता तुकोबारायांच्या मुखारविंदातून शब्द निघाले की गुणा आला विटेवरी. हा सगुण रूपामध्ये विटेवरती उभा राहिला. पुंडलिकाची इच्छा होती की प्रत्येकाला आपण भेट द्या. आज जरी आपल्याला काही लोक म्हणतात की ती दगडी मूर्ती आहे, ती दगडी मूर्ती नाही हे म्हणणं पण पाप आहे. त्यासाठी मी भगवंताची क्षमा मागतो. पण हा प्रत्यक्ष भगवंत आहे. ही क्षमा मी मागितली मुकुंदराजाने. हा भगवंत प्रत्यक्ष आहे, हा विटेवरती उभा आहे. आणि तुम्ही याच्याकडे नीट निरीक्षण करून पहा, मग तुम्हाला कळेल की हा भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे. आणि बघत असताना तुकोबारायांनी विटेला आणि चरणांना पाहिलं आणि त्याच्यावरती थोडंसं जे काही गोष्ट बघितली ते पितांबर बघितला भगवंतांनी धारण केलेला. आणि म्हणून त्यांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलं की पुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, की ज्यांनी पितांबर परिधान केलेला आहे. हे त्रैलोक्यातले सर्वात सुंदर आहे, विलोभनीय आहे. सगळ्यात सुंदर कोण आहे? आपण म्हणतो की बाळ कोणासारखं दिसतं? ते कृष्णासारखं दिसतं. आज या जगामध्ये ब्रह्मांडामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या इतका सुंदर चेहरा किंवा सुंदर व्यक्तिमत्व आजपर्यंत कोणाचं झालं नाही, होणार नाही. तो भगवान परमात्मा ज्यावेळेला पंढरीमध्ये आला तरी ते सौंदर्य असंही ठेवलेलं आहे. सकल गुणनिधी विठ्ठल सर्वसिद्धी हा परमात्मा तिथं उभा आहे सगुण रूपामध्ये. पण तुकोबाराय महाराजांनी फक्त भगवंतांच्या चरणांना पाहिलं त्या अभंगामध्ये. आणि त्यामुळे पितांबरधारी सुंदर जो सूर्यकल्याण विधान असा पितांबर आहे की ज्या पितांबराने देवदेवतांचं आणि सगळ्या प्राणीमात्रांचं याच्यावर जीवांचं कल्याण होतं. तो पितांबर परिधान केलेला, गोकुळातल्या वेशामधला, हातामध्ये काठी असलेला, हातामध्ये शंख धारण केलेला आणि एका हातामध्ये त्यांनी कमळाचं फूल धारण केलं, हा भगवान परमात्मा विटेवरती उभा राहिला आहे. आता ह्या भगवंताला बघितल्यानंतर एवढा आनंद झाला की त्या आनंदाने तुकोबाराय नाचायला लागले. तर त्यांना ते कसं दिसलं त्या अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये बघायचे. पण त्यापूर्वी जे 2 चरणं जे आहेत त्या 2 चरणामध्ये तुकोबारायांनी या भगवंतांचं गुणवर्णन सर्वसामान्य लोकांना केलं. लोकांना सांगत तुकोबाराय म्हणतात की डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे. तुम्हाला या भगवंताला पाहायचं असेल ना तर एकदा बघून समाधान मानू नका. ज्याप्रमाणे भागवतात म्हटलं की पिबत भागवतम रसमालय मोरो रसिका भूभावुका आहा, की भागवताचे हे रसपान अखंडरित्या मन तृप्त होईपर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे देह पडेपर्यंत करत राहा. त्याप्रमाणे या भगवंताला सतत पाहत राहा. देवाने केवढी मोठी गोष्ट दिली आहे की या ब्रह्मांडाला पाहण्यासाठी देवाने आम्हाला सर्वोच्च अवयव दिला, डोळे. तर माझे डोळे पापण्याही न मिटता भगवंताकडे पाहत राहावेत. मी कधीही पापणीही न मिटता त्या भगवंताला अखंड पाहत राहावं म्हणून डोळे आणि कान सांगितले. कारण कान काय सांगितले की हा परमात्मा आहे, याचे अनेक गुण कळावेत आणि अनेक प्रकारातून भगवंतांच्या विषयी आम्हाला समजत राहावं म्हणून अखंड संतांच्या मुखारविंदातून आम्ही श्रवण करत बसलं पाहिजे. भगवंतांच्या भगवंतांचं हे कीर्ती, भगवंतांचे धवल चरित्र आणि भगवंतांचे हे गुणवर्णन आणि या भगवंतांनी केलेल्या लीला ज्या आम्ही श्रवण केल्या तर तात्काळ आम्ही सर्व प्रकारच्या दोषातून, पापातून आणि जन्मजन्माच्या फेऱ्यातून मुक्त होतो. आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर डोळ्याने भगवंताला पाहिलं पाहिजे आणि कानाने भगवंताला श्रवण केलं पाहिजे. ज्याप्रमाणे ध्रुव प्रल्हाद म्हणतात की आम्हाला 10,000 कान द्या तुमचं चरित्र ऐकायला, त्याप्रमाणे केलं पाहिजे. डोळे कान त्याचे ठाई आणि मन पायी राहो हे. जरी डोळे आणि कान असले तरी तिसरं सगळ्यात मोठा अवयव जो आहे तो भगवंत मानवाच्या शरीरामध्ये ह्या अवयवाच्या रूपात राहतो. मन षष्ठान इंद्रियाणी प्रकृती स्थानकर्षते. तर हे जे सगळ्यात मोठं मन जे आहे ते मन अखंड भगवंतांच्या चरणावरती राहो. ते मन इतरत्र जाऊ नये, ते मन मायेमध्ये गुरफटून जाऊ नये, किंबहुना त्या मनाला विषय वासनेचा संग लागू नये, त्या मनाला कुठल्या प्रकारची भुरळ पडू नये, किंबहुना त्या मनाला कुठल्याही प्रकारचं एखादी गोष्ट भगवंत सोडून आपल्याला बघायची आहे किंवा पाहायची आहे किंवा ऐकायची आहे असं वाटताच कामा नये. रामायणामध्ये एक पात्र आहे, त्या पात्राचं नाव वाली. या वालीकडे गुण होता आणि तो गुण असा होता की त्याच्यासमोर युद्धाला जो कोण उभा येईल त्या माणसाची अर्धी शक्ती वालीला प्राप्त होत असे. तर हा वाली मायेचं एक स्वरूप आहे. तर तसं संसार
ही असं वाली आहे, संसार ही अशी स्वरूप आहे की जी एखाद्या भल्या भल्या योग्याला सुद्धा मनाच्या द्वारा आपल्या कह्यात घेते. आणि एकदा का मन चंचल झालं, एकदा का मनामध्ये विकल्प आले, एकदा का मनामध्ये संकल्प आले की मन त्याच्यातून बाहेर पडत नाही. मनाला सगळ्यात मोठं दोष कोणता असेल तर मनाचा सगळ्यात मोठा दोष म्हणजे मन एका गोष्टीने पटकन भरतं, आणि ती गोष्ट म्हणजे भीती. एकदा का माणसाच्या मनामध्ये भीती शिरली, काय होईल असं तर होणार नाही ना, आणि तसं तर होणार नाही ना, कोणी मला पाहिलं तर नाही ना, कोणी माझ्याविषयी संशय व्यक्त करत नाही ना, आणि जर एकदा का मला अमुक एक काय झालेलं आहे का, माझं असं होईल का, माझ्या मुलांचं असं होईल का, काय होईल का, आणि नसलेली गोष्ट भीती, ही भीती जर एकदा मनामध्ये बसली ना सज्जन हो, ही भीती जर एकदा मनामध्ये बसली तर जगातला कोणताही वैद्य या भीतीला बाहेर काढू शकत नाही. या भीतीला बाहेर काढण्यासाठी एकच आहे गोष्ट, ती म्हणजे हे मन पूर्णपणे भगवंतांच्या नाम रूप गुण लीला या दिव्य चरित्राने भरून टाकायचं, आणि भगवंतांच्या दिव्य चरणांच्या दर्शनाने ते मन परिपूर्ण करायचं. आणि वरून दुसऱ्या चरणामध्ये या भगवंताला पाहायचं कसं, अनुभवायचं कसं, प्राप्त कसं करायचं, आणि त्याच्या ठाई राहायचं कसं, याची युक्ती माऊली तुकोबाराय महाराजांनी आम्हाला दिली. त्यांनी सांगितलं की तुम्ही 3 गोष्टी, 11 इंद्रियांच्यापैकी 3 गोष्टी फक्त तुम्ही त्या 3 गोष्टी जुळवा की आपोआप भगवंतांचं सगुण दर्शन तुम्हाला सातत्याने होत राहील. 3 गोष्टी कोणत्या, तर पहिले डोळे. हे डोळे अखिल ब्रह्मांडामध्ये अनेक विषय पाहतं. दुसरी गोष्ट कान, अखिल ब्रह्मांडामध्ये नाही त्या गोष्टी ऐकतं. आणि तिसरं म्हणजे मन, जे भीतीने कायम युक्त असतं. या तिघांनाही तुम्ही भगवंतांच्या पायी अडकवून टाका. म्हणून त्यांनी प्रार्थना केली, डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहो हे. त्या भगवंताच्या पायावरती आमचे डोळे, कान आणि आमचं मन तिथे राहावं. लक्षात घेऊ आपण की ही भीती किंवा या मनाची अवस्था इतकी वाईट आहे की ही त्याला मेल्यानंतर पण सोडत नाही. मरताना सुद्धा त्याच्या मनामध्ये काहीतरी येतं की आपल्याला हा जन्म तर मिळणार नाही ना, आणि नेमकं स्मरण त्याचं होतं, तो जन्माला जाऊन पोचतो. आपल्याकडे एक म्हणे, भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. तर ह्या तिघांना पहिले सांभाळा. आपल्या डोळ्यांना सांगा, डोळा पहारे तुम्ही, डोळा घ्या रे तुम्ही सुख, पहा विठोबाचे मुख. किंवा एका ठिकाणी तुकोबारायांचं काय अभंग आहे, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. हे त्याला मनाला, इंद्रियांना शिकवा. म्हणजे डोळ्यांना, दुसरी गोष्ट कानाला. कान पण इतके विचित्र आहेत ना की जी गोष्ट कोणीतरी रंगवून सांगतं किंवा एखादी खोटी गोष्ट जर कोणी 3दा सांगितली तर ती गोष्ट खरी वाटायला लागते. पण 3दा किंवा 10 वेळा जरी भगवत चरित्र सांगितलं तरी त्यात काय, हे सगळी जादू, हे असं भगवंताने की तो कुठे आपण पामर, अशा स्वरूपाच्या शब्दांनी त्या भगवंतांच्या गोष्टीकडे काना डोळा केला जातो. शब्द काय वापरले मी, काना डोळा. म्हणजे भगवंतांच्या गुणाकडे आपण आपले कान आणि डोळे करत नाही, आणि आपल्या मनाने आपण वेगळाच विचार करतो. म्हणून तो कानाडोळा करू नको. तर कानाडोळा म्हणजे काय, ते या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं, डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहो हे. म्हणजे डोळ्याने, कानाने आणि मनाने भगवंतांच्या चरणी राहावं, की ज्याप्रमाणे पुंडलिक महाराज राहिले होते, ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरादी संत राहिले, ज्याप्रमाणे समर्थ असलेले शंकराचार्य राहिले, सगळे साधू संत राहिले, आजपर्यंत सगळ्यांनी याप्रमाणे लक्ष दिलं, तसं आपण करावं. भगवंताची कृपा काय माहिती का, तुम्ही एकदा का भगवंताच्या जवळ आलात, फक्त आयुष्यात एकदा पंढरीला आलात आणि जर पांडुरंगाला नमस्कार केला, तर भगवान परमात्मा काय करतो पाहिजे का तुम्हाला, सगुण परमात्मा पहिलं काम काय करतो की संतांच्या सांगण्यावरून जीव आलेला आहे त्याला एवढी कृपा करतो की निवारुनी जाय माया आईची छाया जायची. तात्काळ तो मन, कान आणि डोळ्याला व्यक्त करणारी जी माया आहे, ती मायेचा पडदा त्याच्या पुरता दूर करतो. त्याच्याच पुरता माया एकदम बाजूला करतो. आपल्याला जेव्हा कळतं की आपल्याला गुरुची कृपा आहे, आपल्याला जेव्हा कळतं की आपल्या संतांचे आशीर्वाद आहेत, आपल्याला जेव्हा कळतं भगवंताची आपल्यावरती कृपा आहे, त्याला आपण कशालाही घाबरत नाही, म्हणजे भीतीच नाही. मग अखंड चिंतन भगवंताचंच होतं. तर हीच गोष्ट अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की निवारोनी जाय माया. माया म्हणजे नेमकं काय आहे,
की ज्याला अस्तित्व अजिबात नाही, पण ज्याला त्रिभुवन पुरतं ती गोष्ट आहे, ज्याची सगळीकडे नाचवतं, ही माया आहे. ही जी माया आहे भगवंताची, की ज्या मायेमध्ये सापडलेला प्रत्येक जीव खऱ्या परमार्थाला, खऱ्या आनंदाला मुक्तो आणि नाही त्या भीतीपोटी किंवा नाही त्या शंकेपोटी, नाही त्या गोष्टीपोटी अडकत 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 जातो. तर ही निवारुनी जाय माया. भगवान परमात्मा अशी कृपा करतो की त्या मायेचं निराकरण किंवा त्या मायेच्या संपूर्ण त्रासाला त्या कुठल्या साधकापुरता दूर करतो. लक्षात घ्या आपण की जर आपल्या डोक्यावर छत्री असेल तर किती पाऊस जोरात आला तर निदान डोकं तरी ओलं होणार नाही. आपल्या अंगात रेनकोट असेल तर भर पावसामध्ये जरी आपण गेलो तरी आपले कपडे ओले होणार नाहीत. हे जसं आहे ना, तसं भगवंतांची कृपाछाया माया असली, कृपाछाया असली की जगातली माया नावाची कोणतीही गोष्ट आम्हाला त्रास देणार नाही, हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये या पांडुरंगाचं सगळ्यात मोठं ब्रीद म्हणजे या अभंगाचं मर्म श्री संत तुकोबाराय महाराज आमच्यासाठी सांगतात. ते म्हणतात, तुका म्हणे समध्यान. श्रीहरीचे मुख जे आहे ना, ते सर्वाच्या ठाई सर्व वेळेला सर्वप्रमाणे समान भाव ठेवणारे असे आहे. भगवंतांचं मुख हे समान भाव ठेवतं. म्हणजे काय करतं, तर कोणीही त्यांच्यापाशी जरी आला तिथपर्यंत पोहोचला तरी त्याची दृष्टी नासाग्री आहे जरी असं आपण मानलं तरीही भगवंताची आंतरदृष्टी किंवा दिव्यदृष्टी प्रत्येक साधकाकडे पाहत असते. तो कोणीही साधक येऊ. म्हणून संतांनी सांगितलं, खट नट यार शुद्ध होऊन जा रे. असं कोणताही साधक जरी आला ना तरी नुसत्या भगवंताच्या मुखाकडे एकदा बघितलं तर तात्काळ तो भगवंताच्या मुखाला बघितल्यामुळे पूर्वजन्मातल्या अनेक कोटी पापांपासून मुक्त होतो. पण तिथून संसारामध्ये आल्यानंतर पुन्हा वेड्यासारखा वागला तर परत पाप जोडून घेतो. त्याला काय करणार? माझ्या लहानपणी मी एक गोष्ट ऐकली होती की गाणगापूरला भूत उतरतात तर एका म्हातारीला जी सवळी माहिती होती, सवळी म्हातारी माहिती आहे ना आपला शब्द, की ज्या पूर्वीच्या बायका लाल लुगड्या दिसायच्या आणि केशवपन करायच्या, ज्यांचे पती वारलेले आहेत, अशी सवळी म्हातारी, तिला भूत लागलं. गाणगापूरला आले, 14 दिवस राहिली आणि जाम तिचे फटके बसले तिला आणि ते भूत उतरलं. भूत उतरल्यानंतर मग पुढे 2 दिवस अजून थांबली, आनंद झाला आणि तिथून मुलाला म्हटले, आता मी पूर्ण बरी झाले, मला दत्तांची कृपा झाली, मी आता चालले घरी. म्हणून ती घरी आली आणि घरी आल्यानंतर संध्याकाळीच परत भूत तिच्या अंगात शिरलं. आणि त्यावेळेला ती बाई रेल्वेतनं आली होती सोलापुराला आणि ते भूत शिरल्यानंतर मुलगा घाबरला आणि ती आई बोलायला लागली, त्या मुलाची आई, आली की नाही बिन तिकिटाची? बिन तिकिटाची आली की नाही? विचारलं की तिकिटाची म्हणजे रेल्वे तिकीट मला कुठं पडलं, तू कशी काय आली? तर म्हणे म्हातारी निघताना म्हटली, हे भूत बाया माझ्या मागे परत येणार तर नाही ना. आणि नेमकी त्या दारातून आली म्हातारी की ज्या दारामध्ये मी वरती बसले होते, दत्ताच्या दारातून हाकललं होतं आणि बाहेर दाराची मी वाट बघत बसले होते आणि बाहेर आले ते मानगुटीवरती बसले आणि गपचूप काहीही न बोलता गाणगापुरातून पहिले बाहेर पडले आणि बिन तिकिटाच्या घरात आले की नाही. तर असं होतं की पांडुरंगाला बघेपर्यंत आपल्याला खूप सगळ्या प्रकारच्या पापातून मुक्तता होते आणि संसारामध्ये आल्याबरोबर तो पुन्हा पापाचरण करतो आणि पुन्हा वज्रलेप होणे अभक्ताशी असं होऊन बसतो. तर म्हणून तुकोबाराय म्हणतात की श्रीहरीचे मुख सर्वांविषयी समान भाव ठेवणारे असे आहे. आणि त्याच्यापेक्षा भारी गोष्ट कोणती, मोठी गोष्ट कोणती आहे, तर ते हे चरण सुकुमार. पण त्यांच्या चरणाचे ध्यान जर केले तर बाकी आपल्या मनालाही समत्व येते, आपलं मनही सर्वाठाई एकरूप पांडुरंग पाहायला लागते. म्हणून ध्यान कशाचं करावं, तर श्रीहरी पांडुरंगाच्या पायाचं ध्यान करावं. आणि म्हणून एकमात्र देव जगामध्ये हा पांडुरंग आहे की जो पाय दाखवतो आणि ज्याच्या पायावर डोकं ठेवता येतं. तर हे जे 2 पाय आहेत, या 2 पायांना जर आपण डोळे बंद करून जर पाहू शकलो, हृदयामध्ये पाहू शकलो आणि चराचरामध्ये पाहू शकलो तर आपली निश्चितपणे भगवंतानी मायेपासून मुक्तता केलेली आहे, आपल्याला कृपा आहे आणि आपण ती कृपा आपण राखायची आहे हे आपल्याला निश्चितपणे समजतं. तुकोबाराय महाराज चरणाचं वैशिष्ट्य वरून सांगतात की मुखाने बघितलं, तोंडाचं ध्यान केलं आपण. आणि बहुतेक वेळा काय होतं, आपण माणसं लक्षात कशी ठेवतो, तर आपण माणसं मुखाने लक्षात ठेवतो. समोर मनुष्य आल्यानंतर त्याचं तोंड पाहिल्या ओळखतो की हा माणूस कोण आहे. अगदी 15 वर्षांनी 20 वर्षांनी जरी भेटला ना तरी तोंड पाहिल्या मी ओळखलं तुम्हाला, तू कोण आहेस ते. परंतु चरण लक्षात राहत नाहीत. पण हे पांडुरंगाचं वैशिष्ट्य असं आहे की तोंडाने ज्या द्वय पाहतात ते दुःखमुक्त होतात, पापमुक्त होतात, पण संसारामध्ये पुन्हा अडकू शकतात.
पण जे पांडुरंगांचे पाय पाहू शकतात आणि त्या पायावर डोकं ठेवून त्या पायाला हृदयामध्ये स्थान देतात, त्यांना बाकी त्यांच्या मनाला समत्व येतं आणि अखंड भगवंताच्या म्हणजे पांडुरंगाच्या म्हणजे या दिव्य पुरुषाच्या म्हणजे श्रीहरीच्या चरणाशी मनाशी शरीराशी ऐक्य पावता येतं. हे कृपा झाली. ही कशामुळे झाली? तर गुणा आला विटेवरी. हा सगुण रूपामध्ये विटेवरती आला म्हणून, पुंडलिकाने आणलं म्हणून. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, लोक हो ऐका, सज्जन हो ऐका, भक्तजन हो ऐका, हे कलियुगातल्या सगळ्या लोकांना ऐका, माझं बोलणं ऐका, तुम्ही तुक्याला ऐकू नका, परंतु तुम्ही याच्या अंतरंगाला ऐका. आणि ते अंतरंग असे की हाच गुणा म्हणजे सगुण रूपामध्ये विटेवरती आलेला आहे. त्यांनी पितांबर परिधान केलेला आहे, जो अत्यंत सुंदर आहे आणि ज्याचे चरण सुकुमार आहेत, अत्यंत कोमल चरण आहेत. आणि या कोमल चरणाचं जो ध्यान करतो तो तात्काळ मनाला समत्व प्राप्त करून घेतो. आणि एकदा मनाला समत्व प्राप्त झालं की डोळे आणि कान हे आपोआप भगवंतालाच पाहायला लागतात. मग जगामध्ये जे जे भेटे भूत ते मानीचे भगवंत हा अनुभव येतो. आणि आपल्या कानाने नेहमी भगवतीय वार्ता ऐकण्याची आपल्याला उत्सुकता आणि जिज्ञासा लागते. त्याचबरोबर आपल्याला भगवंतांच्या चरणाश्रय मिळाल्या कारणामुळे माया स्पर्श करत नाही आणि भगवंताची कृपेची छाया सदैव साधकाच्या मस्तकावर राहते. म्हणून तुकोबाराय महाराज म्हणतात की मुखाचं ध्यान उत्कृष्टच आहे, पण सर्वोत्कृष्ट ध्यान कोणतं असेल तर गुणा आला विटेवरी. त्या विटेवरती उभा असलेल्या पांडुरंगाच्या पावलांचं तुम्ही ध्यान करा. हा या अभंगाचा सगळ्यात गोपनीय आणि गर्भित अर्थभाग आहे. झालेली सेवा पांडुरंगाचरणी अर्पण करतो. पण पुन्हा एकदा सर्व साधकांना, ऐकणाऱ्या भक्तांना सगळ्यांना विनंती, चुकत असेल दोष माझे आहेत, पण अंतरंगातलं सत्य जे आहे ते तुकोबारायांनी सांगितलेलं विसरू नका. त्या भगवंतांचे पांडुरंगाचे पाय आपल्या हृदयामध्ये धारण करा. आणि ते चरण धारण केल्यानंतर आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसू पाऊले, ही पावलं हृदयामध्ये बसवा. मग आपोआप तुम्ही सगळ्यात मुक्त होता की नाही बघा. फार वेळ लागत नाही. ही पावलांचं ध्यान फक्त 3 दिवस करा, निश्चितपणे समत्व येतं, बुद्धीतले दोष जातात, डोळे कान मन भगवंताचं ठाई राहतं आणि प्रेमानंद प्राप्त होतो. या प्रेमानंदासाठी फक्त आठवा आणि आठवा त्या पांडुरंगाच्या दिव्य अशा पावलांना, जे सगुण रूपामध्ये आज भक्तांच्यासाठी गेले 28 युग विटेवरती उभा आहे. ती सेवा त्या चरणावरती अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तत्त सद्गुरुचरणार्पणमस्तु. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.